महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे। मलिक परिवार आणि पवार परिवारांच्या या ठिकाणी जुने संबंध राहिलेले आहे। अनेक वेळा दादा या ठिकाणी आले आहे, काय सांगणार? हे अतिशय दुःखदायी घटना आहे। ही पोकळी कधी ना भरून निघणारी पोकळी आहे महाराष्ट्रासाठी। आणि जे अल्पसंख्याक आहे, वंचित आहे, त्यांच्या असा समजलं जायचं की दादा कैवारी होते त्यांचे। आणि मी 2022ला दादाला एक निवेदन दिलं होतं। 7 डिसेंबर 2022ला आपला अल्पसंख्याक दिवस आपण साजरा करतो, पर अल्पसंख्याकांसाठी प्रत्येक कलेक्टर ऑफिसला टेबल नव्हता। ते दादांनी त्याची व्यवस्था केली आणि हे मला त्यांनी पत्र पाठवलं आहे की त्यांनी ते 12 डिसेंबर 2022ला प्रधान सचिवला माझा जे निवेदन होता त्यांनी तिथे वर्क केलेला होता। आणि आता आपण बघितलं असेल, कोणी असेल, अल्पसंख्याक दिवस होता तेव्हा एक मीटिंग झाली, तिथे कलेक्टर होते, हे सर्व होते। हे फक्त आणि फक्त दादामुळे झालेलं आहे। आणि एवढा मोठा निर्णय होता की आता एका पेपरचा मला फोन आला होता की तुम्ही हे सर्व पाठवा। मी त्यांना पाठवलं, म्हणून मी 1-2 मिनटं उशीर झालो। दादा जे होते म्हणजे सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारे माणूस होता। असा जळगाव जिल्ह्यात असे प्रसंग पण आलेले आहे की त्याच्यामध्ये एक सामाजिक तेढ निर्माण होणार होता। मी दादांना फोन लावला मागच्या वर्षी आणि ते थांबवलं गेलं। अशी पण घटना झालेली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये। दादा जे होते म्हणजे खरोखरच तो महाराष्ट्राचा दादा होता। आणि दादा म्हणजे हा शब्द फक्त अजित पवारांवर शोभणारा शब्द होता। आणि असं सांगायचं आहे की म्हणजे सर्वांना, कोणताही पक्षाचा असो, तुम्ही प्रत्येक पक्षाच्या माणसाची जर इंटरव्ह्यू घेतली तर त्याचा काही ना काही काम दादांनी केलेलं आहे। दादा, एक विचार केला तर अजितदादा पवार असेल आणि मलिक परिवार असेल, आपले बाबा असतील, गफ्फारजी मलिक असतील, आणि जुन्या आठवणी आपल्या या ठिकाणी राहिलेल्या आहे। आपल्या लक्षात असलेली एक अनेक आठवण सांगता येईल दादांबद्दलची? जेव्हा माझे वडील वारले 24 मे 2021ला, मी दादाला भेटायला गेलो जूनमध्ये। तो दादा तेव्हाही फायनान्स मिनिस्टर होते। मी फक्त त्या मंत्रालयामध्ये गेलो होतो। हे सांगितलं की गफ्फारबाईंचा मुलगा आलेला आहे। तो मला सुरुवातीपासून ते माणसं डायरेक्ट दादाला भेटायला घेऊन गेले आणि मला विचारला दादांनी की तू कसा काय आला, मी येणार आहे तुझ्या घरी। आणि ते जेव्हा आले, आपला 17 डिसेंबर 2021ला जळगावला आले होते। 17 डिसेंबर 2021ला आले। त्यांच्या शेड्यूलमध्ये नव्हता आमच्या घरचा। ते नियोजन भवनमध्ये गेले कलेक्टर ऑफिसला ना, डायरेक्ट आमच्या घरी आले होते सातव करायला। हे माझ्यासाठी एक मोठी बाब होती, कारण की महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री हे माझ्या घरी आला, हे माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट होती। दादा, काय सांगणार? आपला दादा आज महाराष्ट्राला पुरखं करून निघून गेलेले आहे। डोळ्यात अश्रू आहे, प्रत्येक कार्यकर्त्यावर आज दुःखाचा डोंगर आहे। काय सांगाल? मोठा दुःख झाला आहे आज। ओके, महाराष्ट्रासाठी आज मोठा दुःख दिवस आहे। सकाळी मी 9 वाजता जेव्हा मोबाईल बघितला तेव्हा मला असं वाटलं की काही फेक तरी आहे। फिर मी नंतर आमचे जिल्हाध्यक्ष संजय पवारला फोन केला। त्यांनी फोनवर रडत सांगितलं होता की नदीम, आपले दादा गेले। एकदम शॉकिंग न्यूज होती आमच्यासाठी। आणि राजकारणमध्ये आता आमच्यासाठी तर आम्ही अनाथ झाले। आमचा असा नेता होता तो एकमेव, जो सगळ्यांसाठी आणि जो बोलतो तोच करत होता, असा आमचा दादा होता। दादासाठी आम्ही काय बोलायचं आहे तेही समजत नाही आहे, कारण की आता पण वाटत नाही आहे की दादा आमच्यामधून गेले। तो दादासाठी आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो मलिक परिवारातर्फे आणि राष्ट्रवादीतर्फे। धन्यवाद।